गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी गीतेच्या 11व्या अध्यायाचे महात्म्य तुम्हाला सांगत आहे. जे ऐकल्याने जीवनाचा उद्धार तर होतोच, घरात सुख समृद्धी नांदते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण महाराज की जय. हे ऐकून गाव प्रमुखाने त्या रूपामध्ये आलेल्या पुत्राला पाहिले आणि त्याला आपल्या घरी नेण्याची इच्छा केली. हे पाहून पुत्राला हसू आले आणि तो अशा प्रकारे पुत्र म्हणाला, गाव प्रमुख, कित्येक वेळा तुम्हीही माझे पुत्र झालेले आहात. पूर्वी मी तुमचा पुत्र होतो, परंतु आता देवता झालो आहे. या ब्राह्मण देवताच्या प्रसादाने वैकुंठ धाम प्राप्त जाईन. पहा, हा राक्षस सुद्धा चतुर्भुज रूपाला प्राप्त झाला आहे. गीतेच्या 11व्या अध्यायाच्या महात्म्याने हा सर्व लोक समवेत श्री विष्णूच्या धामाप्रत जात आहे. म्हणून तुम्हीही या ब्रह्मदेवतापासून गीतेच्या 11व्या अध्यायाचे अध्ययन करा आणि निरंतर त्याचा जप करीत राहा. तुम्हालाही अशीच उत्तम गती मिळेल, यात मुळीच संशय नाही. मनुष्याला सत्पुरुषाची संगत मिळणे दुर्लभ आहे. तीच यावेळी तुम्हाला मिळाली आहे. म्हणून आपली अभिष्ट साध्य करा. धन, भोग, दान, यज्ञ, तप आणि पूर्वकर्माशी काय घेणे देणे आहे? विश्वरूपाध्यायाच्या पठनानेच परमकल्याणाची प्राप्ती होते. पूर्ण नंद स्वरूप श्री कृष्ण ब्रह्माच्या मुखातून कुरुक्षेत्रामध्ये आपल्या मित्र अर्जुनासाठी जो उपदेश निघाला, तेच श्री विष्णूचे परम सात्विक रूप आहे. हरि ओम नमः. हरे नमः. हरे नमः. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.